तालुक्यामध्ये दुर्गाव गाव आहे. हे दुर्गाव नाव कसं पडलं की दुर्योधन तिथं लपलेला आहेत, तिथं आलेले ते, त्याच्यामुळं ह्या गावचं नाव दुर्गाव पडलेलं आहे. याची 2 मिनटात मी आता हे महादेवाचं मंदिर आहे, महादेवाच्या नंतर वरती मी 2 मिनटात जाऊन तुम्हाला सांगते कसं आहे ते. आणि हे मंदिर पाहिलं मी 2 दिवस झालं म्हणत होते की मला मंदिर पाहायचं आहे, म्हणून मी आता सध्या ह्या मंदिरात आलेले आहे. तुम्हाला दुर्योधनाचं मंदिर दाखवते. शंभो महादेव किती मस्त दुर्गामध्ये महादेवाचं मंदिर आहे. आणि महादेवाच्या मंदिराच्या नंतर मला दुर्योधनाचं मंदिर दाखवते मी तुम्हाला. आता हे मंदिरात दर्शन घेतलंय महादेवाचा. आता मी नंदी महादेवाचा नंदी हा तिथं गणपती पण बसवला बघा. तिथे ना गणपती लहान लहान छोट्या छोट्या मुलांनी गणपती बसवलेत. दुर्योधनाचं मंदिर बघायला जायचं, त्याची माहिती देते तुम्हाला मी दुर्गा मंदिर कसं आहे. खूप वर उंचीवर पाहिलं जातं, दम लागला मला चढून. किती खूप मोठं मंदिर आहे बघा. महादेवाच्या मंदिरावर दुर्योधनाचं मंदिर आहे. हे दुर्योधन हे महादेवाच्या मंदिरावर त्याची शिखर आहे. किती
आदल्या दिवशी करायचं. हे हे मंदिर हे पाहायला मी 2 दिवस झाला आले मला. 2 दिवस झाल्यानंतर मला मंदिर पाहायचं. मी आता पाहिलं ते मंदिर छान आहे, एकदम मस्त.